हिंदू बांधवांनो नमस्कार. मी आज एक वेगळाच विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. अॅनालायझर न्यूज आणि अॅनालायझर हिंदी या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ थांबवलेले असताना अॅनालायझरच्या या डिवाइन चॅनलवरती धार्मिक विषयाच्या चर्चेला आपण विराम देत नाही आहोत. ती कायम चालू ठेवणार आहोत. धारयती ती धर्मा हा अशी धर्माची व्याख्या असल्यामुळं आपण धारण केलेला धर्म अविरतपणे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचा भाग म्हणून हे डिवाइन चॅनल आपण सुरू ठेवणार आहोत. मी आधीच सांगितलं आहे की डिवाइन चॅनल हे माझ्या उत्पन्नाचं साधन नाही आहे. इतकं नाही आहे की त्यातून 4 पुस्तकं विकत घेता येतील एवढी पुस्तकं पण उत्पन्न पण मिळत नाही आहे. म्हणजे हे उत्पन्न नाहीच आहे. त्याच्यामुळं याला उत्पन्नाशिवायचं साधन म्हणून मी चालू ठेवतो आहे. मित्रो, हिंदू धर्मामध्ये आत्ता आपण एक जागृतीचं वातावरणच आणलं होतं, एक वारच आलं होतं. त्यामुळं राजकीय बदल तर घडले, पण काही सामाजिक बदल घडले आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भावना आली की आता हिंदू उत्तर देऊ शकतो, हिंदू निर्भीड झाला आहे. आणि मग जशास तसं उत्तर देण्याची आपली एक स्पर्धाच आपल्यामध्ये लागली. मी बहुतेक वेळेला बघतोय की अमुक एक गोष्ट घडली, उद्ध्वस्त करून टाका. अमुक एक गोष्ट घडली, हकलून लावा. अमुक एक गोष्ट घडली, पाडून टाका. चालवा बुलडोजर. काय केलं तुम्ही? असे अनेक प्रश्न आपण विचारू लागलो. खरं तर या सगळ्या भावना अगदी योग्य आहेत. म्हणजे कॉर्पोरेट जिहाद घडतोय, HR जिहाद घडतोय, लव जिहाद घडतोय, लँड जिहाद घडतोय. या सगळ्याला रोखलं पाहिजे यात तिळमात्र शंका नाही. रोखलं पाहिजे यात तिळमात्र शंका नाही हा शब्द आपण वापरतो. थांबवलं पाहिजे. थांबवणे हा प्रकार या बाबतीत घडलाच पाहिजे. पण मधल्या काळामध्ये एक अशी भूमिका आली की जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे काय? जशास तसं, ते जसं करतील तसं आपण करायचं. त्यांनी आक्रमण केलं, आपण आक्रमण करायचं. त्यांनी उद्ध्वस्त केलं, आपण उद्ध्वस्त करायचं. मग काय? पाडा. अमुक एक स्थळावर हे बांधकाम आहे, पाडा. फिरवा बुलडोजर. या स्वरूपाच्या आपल्या वक्तव्याला आणि मागण्यांना सुरुवात झाली. होय, हिंदू धर्मात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. पण हे जशास तसं काय आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. एक श्लोक तुम्हाला मी सांगतो जो सगळ्यांनी ऐकलेला आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. हे जशास तसं आहे बरं का. अंधाराचं उत्तर प्रकाशाने द्यायचं असतं. समोर अंधार येणार असेल तर अंधारावर आक्रमण करणं हे अंधार हाती घेऊन नसतं करता येत. अंधाराचं उत्तर एक दिवा लावा, प्रकाश पडेल आणि अंधार आपोआप हटेल. त्यामुळं अंधाराचं उत्तर प्रकाशाने द्यायचं असतं. अंधार तुमच्यावर आक्रमण करून येणार असेल तर एक दीपकळी त्या अंधाराला उत्तर देणारी ठरू शकते. असत्याला सत्याने मारावं. असत्याचा प्रभाव वाढला की सत्याने त्याचा पराभव करावा. आणि मृतासोबतची लढाई, मरणासोबतची लढाई ही अमृताने व्हावी. मग ते जशास तसं होतं. आपलं काम नष्ट करणे नव्हे, आपलं काम बदल करणे हे आहे. आपलं काम परिवर्तन करून त्याला योग्य मार्गावर आणणे हे आहे. जे गैरमार्गावरती आहेत त्यांना योग्य मार्गावरती आणणे हे आपल्या धर्माचं काम आहे. आपण तमसो मा ज्योतिर्गमयचे चाहते आहोत. तलवारीचं उत्तर तलवार आहे की ढाल? तलवार आणि तलवार भिडल्या तर काय होईल? तलवार आणि ढाल भिडली तर काय होईल? तलवार आणि ढाल भिडल्या की तलवारीचा वार वाया जाईल, तो ढालीवर बसेल, ढालीचे तुकडे होणार नाहीत. अज्ञानाला दूर करायचं असेल तर ज्ञानाचा दिवा लावणं आवश्यक असतं. आपण हे करणं विसरतोय का? लक्षात ठेवा, हा सनातन हिंदू धर्म इतका लेचापेचा नाही आहे. मी तुम्हाला एक सहज गंमत म्हणून उदाहरण सांगतो. गंमत म्हणून म्हणजे तुम्ही विचार करायचा आहे तो. आपल्या देशातल्या हिंदू धर्मावर आक्रमण करण्यासाठी यवनी लोक शिकार आले.
जे काय तुर्की आले, मंगोल आले, अजून कोणी आले, शिकार आले. काय घडलं? त्यांनी या देशावर राज्य केलं, आपल्याला गुलाम केलं आणि या देशामध्ये ते राहू लागले. त्यांचा धर्मविस्तार करू लागले, यवनी धर्मविस्तार. पण घडलं काय? मुसलमानांच्या धर्मामध्ये फक्त मस्जिद आहे, त्याच्याशिवाय ते दुसऱ्या कुठले प्रार्थनास्थळ मानत नाहीत. पण आपल्याकडे काय घडलं? आपल्याकडे हे घडलं की पुढे दर्गे आले, सूफी संत आले ना. म्हणजे दर्गा, मजारी आणि मकबरे याची निर्मिती होऊ लागली. बीवी का मकबरा बनला, ताजमहल मुमताजचा मकबरा बनला, ताजमहल मुमताजचा मकबरा बनला, बीवी का मकबरा बनला. जिथे मकबरे करणं मान्य नाही तिथे मकबरे केले जाऊ लागले. जे बुतपरस्त नव्हते ते बुतपरस्त बनले. दर्गे वाढले, दर्ग्यांच्यामध्ये हिंदू धर्म पद्धतीनुसार उपचार सुरू झाले. म्हणजे दर्गा, मकबरा आणि मजारी हे नसलेले, मुसलमानांच्यामध्ये नसलेले प्रकार जे हिंदूंच्यामध्ये होते त्याचं नाव बदलून त्याला इकडे आणलं गेलं. त्यांच्यामध्ये ते वाढलं आणि बुतपरस्त नसलेले बुतपरस्त होऊ लागले. हा त्यांच्यातला बदल आहे. अगदी मिशनऱ्यांच्या बाबतीत तुम्ही सुद्धा बघा, त्याच्यामध्ये आपल्याकडं मरी आई आहे, देवी आहे, तर त्यांच्याकडं मेरी आई झाली आणि ते मेरी मातेची पूजा करू लागले, मेरी मातेची पूजा करू लागले. हा बदल असतो. ख्रिस्तार्पणमस्तू हा शब्द त्यांच्याकडे आला. सत्यनारायणाच्या पूजेला पॅरलल ख्रिस्त नारायणाची पूजा आली, त्यात नारायण आला. देवी, मंदिरं ह्या सगळ्या विषयांचा समावेश त्यांच्यामध्ये होऊ लागला, जे त्यांच्याकडे नाही आहे. बदलायला आम्ही हवं होतं, त्यांनी बदलाला प्रारंभ केला आणि आम्ही जेव्हा जेव्हा संघटित होऊ तेव्हा लढाईच्या गोष्टी करू लागलो. मला वाटतं या सगळ्या बदलांच्याकडं आपण नीट बघितलं पाहिजे. एक वाक्य महत्त्वपूर्ण सांगून ठेवतो, हे सगळं गुपचूप स्वीकारा आणि चालायला लागा असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे. पण त्याला आपण बदलण्यासाठीची प्रक्रिया करणं आवश्यक आहे, रोखण्यासाठीची प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याला रोखण्यासाठी एक ढाल लागते, ती ढाल आपण घेणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामधली एक कथा खूप महत्त्वपूर्ण आहे, जी उद्यापासून सुरू होणाऱ्या मुक्ताईच्या कथेमध्ये मी सांगणारच आहे, पुढच्या कुठल्या तरी भागात येईल. ज्ञानेश्वर महाराज मुदगल शास्त्रींच्या घरी जातात. मुदगल शास्त्री ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या घरी घ्यायला मनाई करतात, मी तुला काहीच देणार नाही म्हणतात. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरांना ते मुदगल शास्त्री नावाचा गृहस्थ एक कानफटात ठेवून देतो उलट्या हाताने. रक्ताळलेल्या गालांनी माऊली त्याला एक चकार वाईट शब्द बोलत नाहीत, चकार वाईट शब्द. आणि पुन्हा मुदगल शास्त्र्यांना जेव्हा असं वाटतं की आपण चूक केली आहे, तेव्हा ते म्हणतात की ज्ञाना, चूक झाली रे माझ्या हातून, आता तू तुझं हे घेऊन जा, माधुकरी घेऊन जा. ते म्हणतात नाही, मिळाली मला. तुमच्या मनात माझ्याविषयी निर्माण झालेलं कारुण्यच माझ्यासाठी खूप आहे. आणि पुढच्या संपूर्ण कथेत हेच मुदगल शास्त्री ज्ञानेश्वरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. हे ज्ञानेश्वर शास्त्री अमूलाग्र बदलतात. विसोबा खेचराची गोष्ट ऐका ना, त्यात काय वेगळेपण आहे? हेच तर घडलं आहे. माऊलींनी अज्ञानाला ज्ञानाने जिंकलं आहे, तलवारीला ढालीने जिंकलं आहे, अंधाराला प्रकाशाने जिंकलं आहे. आणि ही जिंकण्याची, म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय, ही आमची शिकवण आहे. आम्ही याच कथेकडं बघत आलेलो आहोत, याच विचारांच्याकडं बघत आलेलो आहोत. आमची दर्शनं, उपनिषदं हेच सांगतात. लढाईची वेळ असतेच. अधर्माविरुद्ध धर्माने लढाई केली होती. आम्हाला धर्माने लढाई करायची आहे, अधर्माने लढाई करायची नाही आहे. अधर्माच्या विरोधात आम्ही अधर्मी होऊन तलवार हाती घेतली तर काय होईल? मग अधर्म आणि अधर्म यांची लढाई होईल. अधर्म अधर्माच्या लढाईत धर्म जिंकेल कसा? त्यामुळं
या सगळ्या विषयावर आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही कोणत्या संस्कारातून आलो आहोत, आम्ही कोणत्या विचारधारेतून आलो आहोत याचा विचार नक्कीच करावा, एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि पुढच्या कथासुद्धा याच प्रकारातून बघाव्यात. उद्यापासून आपण एक सुंदर अशी कथा सुरू करतो आहे. ती संत मुक्ताबाईची, ज्ञानेश्वरांची बहीण असलेल्या ब्रह्मचित्कला मुक्तेची ती कथा आपण उद्यापासून प्रारंभ करतो आहे. ती कथा आपण नक्की ऐकावी एवढी विनंती करतो. ती कथा ऐकावी यासाठी मी अनलायझर मराठी आणि हिंदीवरचे व्हिडिओ बंद केलेत बरं का. त्यामुळं खूप नोटिफिकेशन येतील आणि काय काय बघायचं असा प्रश्न न विचारता किमान एवढी कथा तुम्ही नक्कीच बघावी एवढी विनंती मी आपल्याला करतो. नमस्कार.